शिवसेना भिवंडी ग्रामीणचे सचिव इंजिनियर ज्ञानेश्वर ओम मुकादम यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून साईबाबा मंदिर येथे गोरगरिबांना नाश्ता व फळांचे वितरण करण्यात आले। त्यासोबतच त्यांचा हा वाढदिवस त्यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्रीराम आश्रम देणगड येथे सद्गुरू काशीनाथ बाबा गोशाळेत गायींना चारा व आहाराचे वाटप करण्यात आले। श्री महंत स्वामी चिदानंद सरस्वती महाराज यांचे दर्शन देखील त्यांनी यावेळी घेतले। त्यासोबतच शिवसेना भिवंडी ग्रामीणचे सचिव ज्ञानेश्वर मुकादम उर्फ ओम हे नेहमीच काही ना काही सामाजिक उपक्रम आपल्या वाढदिवसानिमित्त राबवत असतात। यावर्षी देखील त्यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते। आज सद्गुरू काशीनाथ बाबा गोशाळा इथे सन्माननीय ज्ञानेश्वर भरत मुकादम यांचं वाढदिवस आहे आणि त्यानिमित्ताने प्रथमतः त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मी देतो। आणि या हार्दिक शुभेच्छा देत असताना वारकरी संप्रदायाचे जेवढे अधूर्य कीर्तनकार प्रवचनकार जे याच्यामध्ये अतिशय निष्काम भावाने सेवा जे करतायत सर्व वारकऱ्यांतर्फेही त्यांना म्हणजे आशीर्वाद देतो की त्यांनी उत्तरोत्तर अशाच प्रकारे कार्यक्रम राबवत जावे। मग गोसेवा असेल, गरिबांची सेवा असेल, अनाथांची सेवा असेल, वृद्धाश्रम असेल, अशा ठिकाणी त्यांनी सेवा केलेली आहे कारण आणि करतायत आणि सेवा कधी फुकट जात नाही। त्यांच्याबाबत बोलायचं म्हणजे ते सद्गुरू काशीनाथ बाबाचे जी आपली ट्रस्टी आहे त्याचे फार मोठे एक सदस्य आणि आता सध्या त्यांच्याकडे जबाबदारी म्हणजे सचिव म्हणून ते जबाबदारी पार पडत आहे। आणि सद्गुरू काशीनाथ बाबा आणि श्रीराम आश्रमाच्या ज्या काही समस्या असतात त्या सोडवण्यासाठी आणि ते अतिशय मार्गदर्शक असतात आणि केवळ या गोशाळेचेच मार्गदर्शक नाही आणि सक्रिय नाही तर या परिसरामध्ये जे पण कोणाची काही अडचण असेल त्याला योग्य मार्गदर्शन ते करतायत आणि तो मार्गदर्शन चुकीचा न देता योग्य देतात हे आम्हाला नेहमी अनुभवाला येते। आणि हे करत असताना त्यांनी या सद्गुरू काशीनाथ बाबाचे ज्या आपण 2 वर्षापासून सदस्य म्हणजे वर्षातून एकदा सेवा करायची म्हणजे शरीराने करू शकता किंवा आर्थिक रूपाने करू शकता अशामध्ये त्यांच्या कुटुंबातली जवळजवळ 6 सदस्य त्यांनी जोडलेले म्हणून त्यांच्यापासून एक आपण आदर्श घेऊ शकतो की त्यांच्या घरातून वर्षातून सेवा करण्यासाठी 6 सदस्य सक्रिय आहेत। तर आपण त्याच्यातून एक घेऊ शकतो की आपण कमीत कमी या परिसरातून घरातून एक जरी प्रतिनिधी वर्षातून एकदा करायचं सेवा आर्थिक रूपाने किंवा शरीरातून करायचे हे जर त्यांचं आपण घेतलं तर बरंच काही होऊ शकतो। आणि सद्गुरू काशीनाथ बाबांनी फार अफाट कार्य या समाजासाठी केलेलं आहे आणि त्यासाठी आपण ही सद्गुरू काशीनाथ बाबांचा आशीर्वाद घेऊया आणि या कार्यक्रमासाठी आज आपण प्रतिनिधी होऊया। या नवीन वर्षी आपण इंग्लिश पद्धतीने नवीन वर्ष साजरा करत नाही पण तरी करूया जर तुमच्या डोक्यातमध्ये असेल तर या नवीन वर्षामध्ये मला वाटतं 365 सदस्य आपल्याला जोडायचे ते कमी पडत आहेत। जर प्रत्येकाने सदस्य झालं तर 365 काय याच्यापेक्षा पलीकडे जाऊ शकतो आकडा। आणि हे सर्वांनी आदर्श ठेवलं पाहिजे कारण शाळा जी आपली प्रत्येकाची एकाची मर्यादित नाही सर्वांची आहे आणि सर्वांनी थोडं 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 जर उचललं खारीसारखं वाटा तर नक्कीच आपल्याला हे जड जाणार नाही। कारण आता आपल्या या गोशाळेमध्ये जे गोधन आहे ते 165च्या पलीकडे आलेले आहेत आणि मग रोज त्याच्यापैकी कामगार आहे आपले जवळजवळ 5 कामगार इथे सेवा करतायत आणि रोजचा खुराक आहे, चारा आहे, कामगारांचा पगार आहे आणि अजून मेंटेनन्स खर्च भरपूर आहे। तर तो जर करायचा असेल आपल्याला तर ह्या गोष्टी प्रत्येक हिंदूंनी केल्या पाहिजेत कारण गो हमारी माता है, जन्म जन्म का नाता है, गावो विश्वस्य मातरम, गो सेवा हीच ईश्वर सेवा आणि गो माता धर्म की धुरी है, गो माता के बिना धर्म अधूरा है। तुम्हाला तुमच्या घरात जर धार्मिक कार्य राबवत असेल मग यज्ञ असेल, हवन असेल तर तुम्हाला गोमातेचा स्वीकार करावाच लागेल कारण सेनाशिवाय तुम्हाला धर्मकार्य करता येणार नाही। गाईचं गोमूत्र पाहिजे, दूध पाहिजे, तूप पाहिजे तर या गोष्टी सर्वच आपल्याला येतात। आणि दुर्भाग्य या गोष्टीचं आहे की हिंदू तिला माता म्हणतो, अन्य निधर्मी लोक माता म्हणत नाही, हे फार दुर्भाग्य। असो तर हिंदूंनी हे
केलं पाहिजे. पूर्वी प्रत्येकाच्या घरामध्ये गोधन असायचं. घराची रचना तशी असायची. गोठा, वठाण आणि ओबरा अशी रचना असायची. आता ती सेवा आपल्याकडून होत नाही. असू दे, काही हरकत नाही. जागेचा अभाव आहे, पण आपली गोसेवा आपल्या जवळच आहे. आपली तर त्यासाठी सद्गुरू काशीनाथ बाबाकडे तुम्हाला आवर्जून मी सांगतो की यासाठी नेहमी सांगणं उचित सुद्धा नाही. आताच एकदा सांगतो की सर्वांनी आपले वाढदिवस, मुलाचे, नातवाचे, स्वतःचे वाढदिवस असतील तर आई वडिलांचे वाढदिवस असतील, कुठेतरी राबवण्यापेक्षा आपला सद्गुरू काशीनाथ बाबा दिंडीगड सोनाळे इथे राबवलं तर फार चांगलं होईल. कारण फार मोठी खर्चाची बाब आहे. कारण नवीन गोधन वाढलं की त्यांच्यासाठी निवास बनवावं लागते, ते खर्चाची बाब आहे. तर यासाठी मी सर्वांना सतर्क सांगतो की आपलं धन भरपूर आहे, ते धन योग्य कामासाठी गेलं पाहिजे. आणि योग्य काम जर करायचं असेल तर गाईचा आशीर्वाद घ्या. आणि गाईचा आशीर्वाद घेतल्यामध्ये जगामध्ये दुसरा कुठला आशीर्वादाची गरज नाही. गो सेवेने फार मोठं काम होते. हे मोठ्या लोकांना कळून आलेले, फक्त आपल्या समाजाला ती आता गोष्ट अजून कळत नाही. तर ती कळवून देण्यासाठी आज त्यांना मानावं लागेल की त्यांनी प्रत्येक वर्षी ते करतायत इथे साजरे. आणि त्यावेळेला परिवारासहित येतात ते आणि करतायत. ही आनंदाची गोष्ट. त्यांनी हे करत राहावं, कारण गोसेवा कधी फुकट जाणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. आज माझ्या वाढदिवसानिमित्त जय श्रीराम आश्रम दिंडीगड सोनाळे म्हणजेच आपली संत सद्गुरू काशीनाथ बाबा गोशाळा या ठिकाणी गायींसाठी चारा, फळे वाटप, इतर प्राण्यांसाठी विविध वस्तू वाटप आणि चहा, नाश्ता वगैरे ही व्यवस्था आपण इथे केलेली आहे. खऱ्याचा उद्देश असा आहे की आता आपला समाज, आपली तरुण पिढी ही पाश्चात्य संस्कृतीकडे वळायला लागली आणि आईवडिलांचा आशीर्वाद घेतल्यानंतर, साधू संतांचा आशीर्वाद घेतल्यानंतर गोमातेला आपण आपल्या धर्मामध्ये आणि आपल्या सायंटिफिकली म्हणजे मेडिकल क्षेत्रामध्ये सुद्धा महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. गोमातेकडनं मिळणाऱ्या आपल्याला अनेक प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत, मग ते धर्मकार्यासाठी असोत की आरोग्यासाठी असोत, ते अतिशय उपयुक्त आहेत. आणि शासनाने सुद्धा तिला राजमातेचा दर्जा दिलेला आहे. आणि नुसतं शासनाने दर्जा देऊन होईल का? नुसतं आपण भजन कीर्तनामध्ये, प्रबोधनामध्ये ऐकून होईल का? तर आपण प्रत्यक्ष कृतीमध्ये उतरलं पाहिजे. म्हणून आम्हाला चिदानंद सरस्वती महाराजांनी सांगितलं की आपले वाढदिवस केक कापून साजरे करण्यापेक्षा, पाश्चात्य संस्कृतीनुसार साजरे करण्यापेक्षा आपण प्रथमतः आपल्या आईवडिलांचा आशीर्वाद घेऊन, साधू संतांचा आशीर्वाद घेऊन, गोमातेचा जर आशीर्वाद घेतला तर आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या पुढच्या पिढीमध्ये, आपल्या समाजामध्ये एक चांगली भावना जागरूक होईल. आणि माझा तुम्हाला अनुभव सांगतो की मागील अनेक वर्षापासून मी वाढदिवसानिमित्त गोसेवा या ठिकाणी करत असतो. या ट्रस्टीवर जरी असतो तरी गोसेवेतून जो आनंद मिळतो आणि गोसेवेतून जो लाभ मिळतो तो अविस्मरणीय आहे. आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमातून काल रात्री 12पासूनच मला लोकांनी झोपू दिलं नाही. सोशल मीडिया असेल, व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, फोन असतील, आत्ता पण फोन कार्यक्रम आहे तर जवळजवळ 10-12 फोन वाजले. तर जे लोक मला शुभेच्छा देत आहेत, माझे शुभचिंतक आहेत, त्यांचे मी सर्वांचे आभार मानतो. आणि आज दिवसभरात जे मला शुभेच्छा देतील त्यांचे या ठिकाणी आभार मानतो. कोणाच्या शुभेच्छा राहिल्या त्यांच्याही आभार मानतो. आणि सर्वांना सांगू इच्छितो की वाढदिवस हा चांगला दिवस आहे. हा आपण चांगला दिवस सत्कर्माने आणि चांगल्या कार्याने साजरा करा. पाश्चात्य संस्कृतीकडे वळू नका. जरी काही राजकीय क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात ती काळाची गरज असली तरी आपण जेव्हा मोठी माणसं त्याच्यावर मर्यादा आणू तेव्हाच पुढच्या पिढीला त्याचं महत्त्व ते लक्षात येईल, कळून येईल की आपण लोक कसं साजरे करतो तेच बघून बाकीचे लोक करू नयेत. म्हणजे समाजामध्ये जी लोक अनगंड श्रीमंत आहेत आणि जी वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा करतात त्यांनाही माझी विनंती असेल की आपण आपली हिंदू धर्म आपण जे आहे, आपण नुसतं हिंदू आहोत, गोसेवा करायची आहे, बोलून होणार नाही. प्रत्यक्ष आपण कृतीत आलो पाहिजे. आपल्या आईवडिलांचा वाढदिवस असेल, बायका मुलांचा असेल, मित्रांचा असेल, भावंडांचा असेल, त्याला आशीर्वादरूपी सेवा मिळण्यासाठी आपण आमच्या संत श्री काशीनाथ बाबा गोशाळा या ठिकाणी या ठिकाणी तुमची बॅनर लावण्याची व्यवस्था, तुमची पूजनाची व्यवस्था, साधू संतांची व्यवस्था, भटजीची व्यवस्था, गायींची व्यवस्था, चाऱ्याची व्यवस्था, सर्व व्यवस्था या ठिकाणी आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देऊ.
आपल्याला फक्त यायचे जे काही छोटे मोठे चार्जेस आहेत, जो काही खर्च आहे तो भरायचा आहे आणि या ठिकाणी आपला वाढदिवस साजरा करायचा आहे, जेणेकरून आपल्याला आशीर्वादही मिळेल आणि समाधानही मिळेल। यासाठी सर्वांना विनंती करतो आणि मला शुभेच्छा देणाऱ्या सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो। धन्यवाद।